मत आहे. रावसाहेब, फलटणमध्ये महिला डॉक्टर आता सध्या बातम्यांच्या केंद्रस्थानी आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी असं म्हणतात की ही संस्थात्मक हत्या आहे. तर काल मुख्यमंत्री फलटणमध्ये होते, त्यांनी असं म्हटलंय की अलीकडे सगळ्या गोष्टीत राजकारण करण्याची पद्धत आली आहे. रणजित दादा आणि सचिन पाटील यांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि या प्रकरणात थोडीशीही क्षमता आली असती तरी मी हा कार्यक्रम रद्द केला. फडणवीस खोटं बोलतात, त्यांना खोटं बोलण्याचं व्यसन जडलं. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी इतकं खोटं बोलू नये. फडणवीसांनी संवेदनशील असायला पाहिजे. विरोधकांवरती लाथा घालून किंवा शिव्या घालून राज्याचे प्रश्न सुटणार नाहीत. ज्या अर्थी जनतेचा रोष आहे, तुम्ही काही काळ हा विषय गांभीर्याने तुम्हाला पाहता आला असता, पण तुम्हाला राजकारण महत्त्वाचं होतं, कालचा कार्यक्रम महत्त्वाचा होता, त्याच्यामुळे तुम्ही काल तिथे गेलात. डॉक्टरची आत्महत्या, एका महिला डॉक्टरची आत्महत्या, हा विषय जर तुम्ही गांभीर्याने घेत नसाल, मुळात ही हत्या झाली याला तुम्ही जबाबदार आहात, हे लक्षात घ्या. त्या मुलीनं आत्महत्या केली आणि तिला करायला भाग पाडला, याचा अर्थ कायद्याची भीती आणि गृह खात्याची भीती राहिली नाही. आणि हे महाराष्ट्रात वारंवार होत आहे. मुंबईच्या रस्त्यावर एका तरुणीला ज्या पद्धतीनं हत्या केली, हा सुद्धा विषय गंभीर आहे ना. तुम्हाला इतर सर्व गोष्टी करायला वेळ आहे, व्हिजिलन्स इतर लोकांवर करायला वेळ आहे, इतर लोकांच्या मागे इंटेलिजन्स लावायला वेळ आहे, भारतीय जनता पक्षाच्याच लोकांचे फोन टॅप करायला वेळ आहे. पण या महाराष्ट्रात वाढत चाललेली कायदा सुव्यवस्थेची अव्यवस्था, ती सावरायला वेळ नाही. चलिए आपका क्या है? एकच प्रश्न आहे मराठीतला की आज उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत शिवसेना युबीटीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा होतो. महापालिका निवडणुकांच्या दृष्टीनं मार्गदर्शन करण्यात, पण मतचोरी हा एक महत्वाचा अजेंडा सध्या उद्धव ठाकरेंच्या. दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आजचा मेळावा हा उपशाखा प्रमुखांचा मेळावा, जे आमचं प्रत्यक्ष जमिनीवरची फौज आहे, सैन्य आहे, त्यांना आपण आज काय संदेश देतोय याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. उद्धव ठाकरेजी पक्षप्रमुख आज त्यांना मार्गदर्शन करतील आणि मोठ्या प्रमाणामध्ये मुंबईतून, हा फक्त मुंबईतल्या उपशाखा प्रमुखांचा मेळावा, लक्षात घ्या. आणि 1 नोव्हेंबरला मतदार यादीतल्या घोटाळ्यांसंदर्भात सर्व पक्षांचा एक मोठा मोर्चा निघतो आहे. दिल्लीला धडकी भरेल आणि निवडणूक आयोगाला खांब फुटेल अशा पद्धतीचा हा मोर्चा काढावा, यासाठी सर्व पक्षांची तयारी सुरू आहे. मग डावे पक्ष असतील, काँग्रेस पक्ष असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, कालच पवारसाहेबांशी माझी चर्चा झाली त्या विषयावर, शिवसेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, प्रत्येक जण ह्या मोर्चाच्या यशासाठी झटतो. आणि 1 तारखेचा मोर्चा, 1 नोव्हेंबरचा मोर्चा हा अभूतपूर्व असा. पण रावसाहेब, यात एक प्रश्न असा आहे की तुम्ही किंवा तुमचं शिष्टमंडळ वारंवार असं सांगताय, राज ठाकरे म्हणतायत की मतदार याद्यांमध्ये दुरुस्ती करा आणि निवडणुका घ्या. पण आज केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद संध्याकाळी होते. निवडणूक आयोगाकडून एक स्पष्टता आहे की नव्या वर्षात मतदार याद्या पुनर्रचना करण्यासंदर्भात मोहीम हाती घेतली जाईल. त्यामुळे आता हे स्पष्ट आहे की ज्या याद्या आहेत त्यावरच महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका. या विषयावर तुम्ही 1 नोव्हेंबरला आम्ही काय बोलतोय ते ऐकून घ्या. त्यासाठीच तर मोर्चा आहे, त्यासाठीच तर आंदोलन आहे. 1 नोव्हेंबरला त्याच्या आधी सर्व प्रमुख नेते होईल. मोर्चात सहभागी होणाऱ्या पक्षाचे जे प्रमुख आहेत त्यांची एक बैठक, रणनीती ठरवली जाईल. चला, मोर्चाच्या आधी होईल. मोदी जी ने चाय महंगी हो गई, डेटा सस्ता हो गया और वो सोशल मीडिया की ऐसा उन्हें कहा है, मुझे सोशल मीडिया पे वो तरह का बटन डाल रहे हैं. किस तरह देखते हो? क्या बोल रहे हैं मोदी जी? बोल रहे चाय महंगी हो रही है, चाय महंगी हो गई, डेटा सस्ता हो गया है. अब तो चाय महंगी हुई, इसके लिए जिम्मेदार कौन है? मोदी जी जब चाय बेचते थे तब चाय का रेट क्या था? वही रेट से आप मोदी जी वापस देश के प्रधानमंत्री बन गए. हाँ, तो वही रेट से चाय बेचो, डालो आप किटली लेके आपके कार्यकर्ताओं को घर घर भेज दो चाय के लिए. डेटा जो है सस्ता हो गया, जिससे सोशल मीडिया काफी एक्टिव हो गया. तो क्या हो गया? पूरे विश्व में डेटा सस्ता हो गया है, तो भारत में क्या बढ़िया?
आप विश्वगुरु है ना, तो पूरे विश्व में डेटा सस्ता हो गया है। डेटा सस्ता हो गया इसलिए तो हमारा कर रहे हैं। चलिए, थैंक यू वेरी मच। फडणवीस ने क्लीन चिट दी है डॉक्टर केस में, सर देखो सर किसको क्लीन चिट दी है? डॉक्टर सुसाइड केस में। नहीं, वो क्लीन चिट देवेंद्र फडणवीस के देने से नहीं मिलती, उसके लिए जांच करनी पड़ेगी। लड़की ने जो अपने हाथ पर लिखा है, हाँ, कि पोस्टमार्टम रिपोर्ट बदलने के लिए कैसे एमपीज के पी कौन आते थे, झूठ है। तो आप जिसने सुसाइड की उस लड़की को आप झूठा बोल रहे हो। थैंक यू।